नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टलद्वारे होणारी जी शिक्षक भरती आहे, त्या शिक्षक भरतीसाठीचा अतिशय महत्त्वाचा एक जी-आर म्हणजे परिपत्रक या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 30 जानेवारी 2026 आजचं हे खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलं आहे, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नक्की काय-काय त्यांनी सांगितलेलं आहे, प्रस्तावना दिलेली आहे पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे कामकाज तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी अनुक्रमे पहा किती रुपये खर्च त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. 74,33,500 व दुसऱ्या टप्प्यासाठी जर पाहिलं तर 68,84,120 इतक्या खर्चास देखील सदर शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी फेज 1 आणि फेज 2 साठीच्या प्रक्रियेसाठी तलिस्मा कंपनीची मागील भरतीमध्ये सुद्धा हीच कंपनी होती आणि अगदी वेगवान ही भरती पूर्ण झालेली होती. तुमच्यासाठी सांगतो, यावेळेस देखील वेगवान म्हणजेच फेज 1 झाला आणि काही दिवसात लगेच फेज 2 त्यांनी घेतला. म्हणजे भरती सुरू झाल्यावरती ते थांबले नाहीत, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे ही भरती देखील आता वेगवान होईल अशी अपेक्षा आपण करतोय, कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर फेज 1 ची रक्कम ठरली आहे, फेज 2 ची देखील रक्कम ठेवली. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदर्भ क्रमांक 2 चा विचार जर केला तर येथील पत्रान्वये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025च्या या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा व यासाठीचा एकूण खर्च 68,84,120 यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. म्हणजे एका वर्षात पूर्ण करून टाकायची संपूर्ण फेज 1 फेज 2 हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगतो, एकदा इंटरव्ह्यू म्हणजे विदाऊट नंतर इंटरव्ह्यूची प्रोसिजर चालू झाली की मी आपल्या चॅनलवरती सिरीज सुरू केली खास तुमच्यासाठी. 100% सिलेक्शन कसं करायचं, कोणत्याही संस्था येऊ द्या, तुम्हाला त्या ठिकाणी विदाऊट एनी मनीसुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, एवढी मी गॅरंटी देतो. त्याच पद्धतीची तयारी आपण करून घेणार आहोत पहा. तर रिक्त पदे भरण्यासाठीची तातडी आहे. सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी लागू शकतो. तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या अचूक व गोपनीय कामाचा आलेला अनुभव म्हणजे मागील भरतीचा अनुभव जर पाहिला तर कामकाजाच्या दरात कोणतीही वाढ न करणे, मूळ RFP मधील अट क्रमांक 5.13 अन्वये कंपनीचे कामकाज समाधानकारक वाटल्यास एका वेळी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची असलेली तरतूद इत्यादी बाबी प्रस्तावाच्या समर्थनार्थ सदर पत्रान्वये निदर्शनास आणण्यात आल्या आहेत. या बाबी विचारात घेऊन प्रकल्प अंमलबजावणी समितीने संदर्भ क्रमांक 3 अन्वये सदर प्रस्तावास सहमती दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे ऑनलाईन कामकाज हाताळण्यासाठी 1 वर्ष कालावधीकरता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास व त्यासाठीचा वार्षिक अंदाजे खर्च रुपये 74,34,849 इतक्या खर्चास देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली आहे. प्रकल्प अंमलबजावणी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. असं खूप महत्त्वाचं पत्रक खरं तर काढलं आहे. आता या ठिकाणी याचे काही मुद्दे आहेत ते पण समजून घेऊया आपण. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास व यासाठीचा एकूण खर्च रुपये 68,84,120
68,84,120 इथं तुम्हाला अक्षरात पण दिलं आहे त्यांनी. अक्षरी रुपये 68,84,120 फक्त GSTसह ही रक्कम आहे. यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. दुसरा मुद्दा पहा, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीच्या 1 वर्ष कालावधीच्या ऑनलाईन कामकाजाकरता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास व यासाठी होणारा वार्षिक अंदाजे खर्च 74,34,849 अक्षरीसुद्धा दिला आहे त्यांनी. यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. 3 नंबरचा मुद्दा पहा, परिच्छेद क्रमांक 1 येथे नमूद मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर एजन्सीशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. या देखभाल, परवाना, शुल्क, मदत कक्ष आवश्यकतेनुसार करावयाचे बदल इत्यादी बाबींचा समावेश करारनाम्यात असेल याची दक्षता घ्यावी. आता 4 नंबरचा मुद्दा पहा, तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजादरम्यान नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन एजन्सीची निवड झाल्यास तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीस 1 महिना कालावधीची पूर्वसूचना देऊन एजन्सीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आणावा. त्यानंतर 5 नंबर म्हटलं त्यांनी, या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांक E2202 म्हणजे 2202 सर्वसाधारण शिक्षण, 80 सर्वसाधारण पंचवार्षिक योजना, ई-गव्हर्नन्स कार्यक्रम, 31 सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षाखाली संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात येणाऱ्या देयकांची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यास येऊ नयेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व सदर समितीने घेतलेल्या संदर्भ क्रमांक 3 येथील निर्णयानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. आणि शेवटचा मुद्दा पहा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांकसुद्धा देण्यात आलेला आहे. पहा, सदरचा शासन निर्णय डिजिटल साक्षांकित करून काढण्यात येत आहे. अशा पद्धतीने हे खूप महत्त्वाचं खरं तर पत्र आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वांना कोणाकोणाला दिलं या संदर्भातला हा अपडेट आहे. परीक्षा परिषद असेल, आयुक्त कार्यालय असेल, संपूर्ण अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सभापती, उपसभापती, राज्यपाल, मंत्री, जे वेगवेगळे मंत्री आहेत त्यांनासुद्धा हे देण्यात आलेले आहेत. तर खूप महत्त्वाची खरं तर गुड न्यूज आहे ही. भरती सुरू झाली आहे. आता हिला वेग आला तर लवकरात लवकर तुमच्या जागा तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि लवकरच ही भरती पुढील 5-6 महिन्यामध्ये पूर्ण व्हावी यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत. 100% तुम्हा सर्वांना तुमच्या हक्काची नोकरी मिळावी यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.